अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। कारंजा येथे एका खासगी दस्तलेखकावर चाकू हल्ला झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कारंजा तहसील कार्यालय परिसरात 1 मार्चला दुपारी 2 वाजताच्या दरम्यान घडली। हरिश्चंद्र विलास मेश्राम वय 38 वर्ष असं मृत्यू पावलेल्या दस्तलेखकाचं नाव आहे। तो कारंजा तालुक्यातील मेहा येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली। प्राप्त माहितीनुसार दुपारी मृतक दस्तलेखक आपले काम करत असताना अचानकपणे एका अज्ञात इसमानं येऊन त्यांच्या मानेवर चाकूने वार केले। त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच त्याला कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु तपासणी दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्याने त्याला मृत घोषित केलं। दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची माहिती घेतली। दरम्यान वृत्त लिहेपर्यंत या संदर्भात पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती। चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला होता। याबाबत कारंजा शहर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून प्राप्त झालेल्या तक्रारीवरून अवघ्या 5 तासात आरोपीला गजाआड करून आपल्या कार्याची चुणूक दाखवली आहे। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।